दरम्यान सीएसएमटी रेल्वे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली आहे। मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशन बाहेर गर्दी केलेली आहे। हे दृश्य थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर जमलेले आहेत। तिकीट घरा पुढची ही सगळी दृश्य आहेत आणि आता सगळे मराठा आंदोलक तिकडे जमा झालेले आहेत। मोठी गर्दी आणि सीएसएमटी रेल्वे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे थोडा रेल्वे प्रशासनावर ताण पडलेला आहे। आपण दृश्यांमध्ये देखील बघू शकतोय, पोलीस देखील सगळ्या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। दुसरीकडे जर आपण बघितलं तर रेल्वे मार्गाने जे कोणी प्रवासी प्रवास करतायत त्यांची मोठी तारांबळ या निमित्तानं होते। मात्र मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं, कारण बाहेर पाऊस पडतोय आणि आझाद मैदानाला अगदी लागून असं हे सीएसएमटी रेल्वे स्टेशन आहे। त्यामुळे अनेकांनी रेल्वे स्टेशनचा आसरा घेतलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय किती मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय मुंबई सीएसएमटी स्थानकामधली ही दृश्य, मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आणि त्या ठिकाणी काही आंदोलकांनी आता जेवायला सुद्धा सुरुवात केली, तिथेच बसून ते जेवतात। दुसरीकडे सीएसएमटीचा सबवे, हा सबवे सुद्धा आता गर्दीनं भरून गेलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय सीएसएमटी रेल्वे स्थानक असेल, सीएसएमटीचा सगळा परिसर असेल, आजूबाजूला असणारी मैदानं आणि विशेषतः आझाद मैदान, हे आता मराठा आंदोलकांची गर्दी या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळते। आणि सबवे मधली आपण दृश्य बघतोय जिथे सुद्धा आंदोलकांची गर्दी। दरम्यान आता मुंबईतील डबेवाल्यांकडून आंदोलकांना जेवणाचे डबे सुद्धा देण्यात आलेले आहेत, तर काही सामान्य मुंबईकरांनी सुद्धा जेवणाचे डबे दिले। हा व्हिडिओ सुद्धा सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अनेक जे मुंबईकर आहेत ते सकाळी ऑफिसला जात असतात आणि त्याच वेळेला आपल्या घरून डबा घेऊन निघतात। मात्र त्यातल्याच एका मुंबईकरानं या आंदोलकांना आपल्या ऑफिसला नेण्याचा डबा तिथे दिलेला आहे आणि सोबतच मुंबईतल्या डबेवाल्यांकडून सुद्धा आंदोलकांना जेवणाचे डबे देण्यात आले।